भाजपचे आमदार राम कदम आपल्यासोबत आहे. आपण त्याची बातचीत करणार आहोत. आपण पाहतो ऑपरेशन टायगर होत आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे हे आता रोज बैठका घेत आहेत आणि सर्व आमदारांच्या या बैठका घेतल्या जात आहेत. त्यांच्या मतदारसंघाचा देखील आढावा घेतला जातोय. दक्षता म्हणावी, डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न. नाकासमोर सगळं वाहून गेल्यावर मग नंतर हातात काठी घेऊन थांबवण्याचा प्रयत्न करणं, याला कुठलं शहाणपण म्हणायचं ते उबाटाच्या नेत्यांनी स्वतः ठरवावं. पण जेव्हा सगळे होते त्यावेळेस त्यांच्याकडून अलिशान बंगला सुटत नव्हता. ज्याला जायचे त्याने खुशाल जा, ही अहंकाराची भाषा होती. मुळामध्ये उरले सुरलेले पण कधीही जातील अशी स्थिती आहे. तर त्याच्यामुळे आता मी ॲक्टिव्ह झालोय, आता मी लोकांना भेटायला लागलोय, असं उसणं अवसान दाखवण्याचा कदाचित उबाटाच्या नेत्यांचा प्रयत्न असेल. पण वस्तुस्थिती अशी आहे की तुम्हाला प्रभू रामाचा नाव घेण्याचा काय अधिकार आहे? मुख्यमंत्री होतात काँग्रेससोबत, कधी भगवा कुडता घातलात? कधी हातात रुद्राक्षाची माळा दिसली? आता सगळं सोडून गेल्यावर आता भगवा कुडता दिसतो, हातात रुद्राक्षाची माळा दिसते, प्रभू राम यांना आठवतो. जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा हिंदू हृदय सम्राट ही स्वर्गीय बाळासाहेबांची उपाधी, हिंदू हृदय सम्राट सुद्धा बोलण्याची तुमची हिंमत नव्हती. काँग्रेस म्हणत होतं की राम काल्पनिक आहेत, कधी त्रेतायुगात झालेच नाहीत, त्यांना कधी तुम्हाला खडं बोल सुनावता आले नाहीत. देशाच्या सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा राम मंदिराचा निर्णय उशिरा लागावा म्हणून काँग्रेसने वकील दिले अनेक, त्यावेळेस तुम्हाला काँग्रेसला सुनावता आलं नाही. हे तुमचं रामाचं प्रेम. हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना तुरुंगात घालणारे तुम्ही. आता फक्त काय की खालचा जो ग्रासरूटचा कार्यकर्ता आहे तो सुद्धा त्यांना सोडून चाललाय. त्याच्यामुळे अशा बैठका घेणं, रामाचा आधार घेणं, प्रभू रामाचा, ही त्यांची राजकीय आवश्यकता आहे. पण सगळं काही उद्ध्वस्त झाल्यावर तुम्ही कितीही प्रयत्न केले तर गेलेलं परत येत नसतं. नक्कीच तुम्ही कबुतरांबद्दलचा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला सभागृहात सुद्धा. निलेश चंद्र जैन मुनी महाराज आहेत, ते म्हणतात की मातृशोक झाला याचे पुरावे राम कदम यांनी द्यावे. बॉम्बे हॉस्पिटलचे डॉक्टर आहेत सुजित राजन, त्यांनी माझ्या म्हणजे भारतातले वन ऑफ द एक टॉप लंग स्पेशालिस्टपैकी सर्जनपैकी ते आहेत. डॉक्टर सुजित राजन मोठं नाव आहे, कोणी विचारू शकतं त्यांना की राम कदमच्या आईना काय त्रास झाला होता. त्यानंतर हिरानंदनी हॉस्पिटलचे डॉक्टर आहेत मेहता, आणि अगोदर तिथले CEO डॉक्टर चॅटर्जी, जे विक्रोईला आदी आरोग्य हॉस्पिटलचे आता CEO आहेत. यांच्यापैकी कोणालाही विचारू शकता. राहिला प्रश्न जे नम्र मुनी, जे कोणी मुनी म्हणताय, त्यांच्याबद्दल मला श्रद्धा आहे, आदर आहे. त्यांना देणाऱ्यांनी माहिती चुकीची दिली असेल, मी स्वतः जाऊन त्यांना भेटेन. आणि माझा मुळात पशुपक्ष्यांना विरोधच नाही आहे. माझं म्हणणं आहे त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे, माणसालाही जगण्याचा अधिकार आहे. एका जरी कबुतराला इजा झाली तर माझं सोडा, स्वर्गात बसलेल्या माझ्या आईच्या आत्म्याला पण ते आवडणार नाही, ती पुण्यात्मा होती. तर त्याच्यामुळे तेही जगावेत आणि लोकांनाही त्रास होऊ नये, ही माझी भूमिका आहे. आमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.